नमस्कार. सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सध्या मावळ तालुक्यामध्ये 57 ग्रामपंचायतच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुका येत्या 15 तारखेला होणार आहेत. आम्ही आज पाटण बुरस ह्या ग्रुप ग्रामपंचायतला भेट दिली. त्या ठिकाणी मतदारांचा आणि उमेदवारांचा काय प्रतिसाद आहे चला तर पाहूयात ह्या व्हिडिओच्या मार्फत. श्री वागेश्वर देवी का निवडणुकीला उभा आहे. काय आपलं ध्येय धोरण काय? माझी स्वतःची ध्येय धोरण अशी आहेत की गेले पंचवार्षिकमध्ये जी कामं राहिलेली आहेत, म्हणजे गावातील लोकांना पाणी नाही किंवा रस्ते झालेले नाही किंवा असे बरेच असे लोक आहेत की बाबा ज्यांना दवाखान्यात जाण्यासाठी आरोग्य सेवा उपलब्ध नाही आहे. अशी जी काही बरीच कामं आहेत ती सर्व कामं करण्यासाठी मी उभा आहे आणि ती कामं पूर्ण करणार आहे. नमस्कार, रमेश नामदेव तिकोले, वार्ड क्रमांक 1 मध्ये उमेदवारी करते. माझं चिन्ह आहे कपाशी. माझ्या काय आपण काय कामं करणार आहात? गावातील अंतर्गत गटारी त्याची स्वच्छता, गटारे बांधून देणे आणि साधारणतः पाण्याची व्यवस्था की पाणी व्यवस्थित देत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. माझं नाव रुपाली कुणाल गोडके. मी 1 नंबर वॉर्डमधून माझं चिन्ह आहे कपाट आणि मी सगळ्यांना विनंती करते की त्याच्यासमोर बटन दाबून कपाटाच्या चिन्हाच्या समोर मला बहुमताने विजयी करा. काय कामं करणार आहात? म्हणजे निवडून आलं तर काय काम करणार? आमची कामं अशी आहे की बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू करणे. अच्छा, म्हणजे लोकांना कर्ज योजना आणि व्यायामशाळा वगैरे अशा काही गोष्टी त्या सुरू करतो. माझं नाव सोनाली अनंत तिकोने, वॉर्ड क्रमांक 2 मधून उभे राहिले आहे. चिन्ह कोणतं तुमचं? माझं चिन्ह आहे कढई. मी सर्वांना असं सांगते की आम्हाला भरपूर प्रचंड मताने विजयी करा. माझे नाव अर्चना उल्हास मांडेकर. मी वॉर्ड क्रमांक 2 मधून उभी आहे. आमचं चिन्ह आहे कपाशी, कढई आणि सिलेंडर. तर माझं शिक्षण BA, 6 वर्षाचा अनुभव आहे. मी मावळ विद्यावाहिनीमध्ये संपूर्ण मावळामध्ये विद्या वाहून नेण्याचं काम करत होते. त्या प्रकल्पामध्ये उपाध्यक्ष या पदावर 6 वर्ष काम केलं. या पदाचा अनुभव असल्यामुळे मी ह्या क्षेत्रात पाऊल टाकलं की जेणेकरून माझ्या शिक्षणाचा, माझ्या अनुभवाचा मला या गावासाठी, गावच्या विकासासाठी उपयोग करता येईल. व जे सध्याचं वातावरण आहे की लोक हातावरती बेल भंडारा देतात आणि मत फोडण्याचे कामं करतात. तर माझं सर्वांना एवढीच विनंती आहे की त्याला कुठल्याही गोष्टींना बळी न पडता की आपलं प्रामाणिक मत जे आहे ते प्रामाणिकपणे आपल्या स्वतःच्या मनाला विचारूनच ते मत द्या, एवढीच विनंती करते. आणि आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा, एवढीच विनंती. आपण त्यांच्या काय मागण्या आहेत त्या ह्या लोकांकडून जे आता उभे आहेत त्यांच्या काय मागण्या पण त्यांना विचारू. मी एवढं सांगतो, मागच्या नाही का या मतदारांनी सांगितलं, उमेदवारांनी हे असं सांगितलं का पाणी, रस्ता हे तर कुणी करेल. पण मागच्या पंचक्रोशीत जी होती ती पदावरती लोक होती, त्यांचं जे काम उरलेलं आहे ह्यांनी अगदी जोमाने करावा हीच माझी इच्छा. वही सबको चाहिए, पानी चाहिए, रास्ता चाहिए. हमारे सुदाम नगरी में पानी 30 साल हो गए यहाँ पे ना पानी का सुविधा, ना रोड का सुविधा है. अपने इधर ना भी कोई बीमार हो जाता है तो एम्बुलेंस ना, एक तो दरवाजे में नहीं, यहाँ पे गाड़ी नहीं, कुछ भी नहीं है, कोनो सुविधा नहीं है. तो वही सब हम लोगों को चाहिए. जीत के आए ये लोग यही सब काम करें और क्या चाहिए भाई हम लोगों को. आजच्या क्षणाला सुद्धा आम्हाला पाणी नाही. 6 दिवसांनी, आठवड्यानीच आम्हाला पाणी. यांच्याकडून तुमची मागणी आमची पण मागणी पाण्याची. महिलांची तरी पाण्याचीच मागणी. महिलांना खास गरज म्हणजे पाण्याची, रस्ते यांच्यापेक्षा पाणी जास्त. आजही आम्ही 6 दिवसात 8 दिवसातच पाणी देतो. पाटण ग्रामस्थांची एकच मागणी आहे की ज्या जीवनावश्यक सुविधा आहेत, पाण्याची म्हणा किंवा रस्त्याची म्हणा, तर या सुविधा गेली कित्येक वर्षापासून या सुविधेपासून पाटण ग्रामस्थ, सुदामनगरीतील जे नागरिक आहेत ते वंचित आहेत आणि याच सुविधांसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि माझं या उमेदवारांना एक कळकळीची विनंती आहे की आम्ही तर तुम्हाला भरघोस प्रचंड मताने विजयी करणार तर आहोत आणि विजयी झाल्यानंतर आपण या सुविधांकडे लक्ष द्यायचं आहे. आता या इकडे आमच्या गावामध्ये जी ॲम्ब्युलन्सची सुविधा नव्हती, तर
संदीप भाऊ वाळुंज यांच्यामार्फत एक ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता रस्त्याची पण सोय या सुदामनगरीतल्या नागरिकांसाठी त्यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गावातील जे वायफायची सुविधा जी आहे ती पण गावात उपलब्ध करून दिली जाणार आहे असं आम्हाला या उमेदवारांकडून समजतंय. त्यामुळं आम्हाला आता तुमची समस्या काय आहे? आता आमची समस्या रस्त्याची, पाण्याची आणि गटारांची समस्या आहे. शासनाच्या आदेशानुसार ही जी निवडणूक लागली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये आमचं पाटणगाव हे विसापूर पायथ्याच्या ऐतिहासिक वारसा आहे या गावाला. आणि या ऐतिहासिक वारसा असून या गावाची अशी दुरावस्था झालेली आहे की मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्या उमेदवार उभे राहिले होते आणि त्यांनी जे सांगितलं होतं ते आज गाव पातळीवर अशी परिस्थिती आहे की काही विशिष्ट घरांना, काही विशिष्ट भागाला पाणी पुरलं जातं, काही विशिष्ट भागाला रस्ते पुरले जातात. म्हणजे सर्वसामान्य माणसं आता जसं काही बोलल्या त्यांना रस्ते नाही, त्यांना पाणी नाही, कारण हे विशिष्ट लोकांसाठी काम करणारं फक्त हा पॅनल आहे. जसं आमचा हा श्री वागेश्वरी जैविक ग्रामविकास पॅनल जो आहे तो पॅनल हा पुरोगामी विचारांचा पॅनल आहे. इथं अनेक वेळा इथं असा प्रचार केला जातो की हे तिकोण्यांचं गाव आहे आणि या गावामध्ये फक्त तिकोण्याची सत्ता आहे. पण एक ग्रामविकास पॅनल वागेश्वरी ग्रामविकास पॅनलने दाखवून दिला. हा संदीप वाळुंज भाऊंनी आपल्याला या गावासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांनी हा जो रस्ता आहे खाली तो रस्ता त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तरी या सगळे उमेदवार आपल्या याचे सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत, सगळ्यांना जाणीव आहे त्या कामाची आणि त्याबद्दल मी एक ग्रामस्थ म्हणून या नात्याने मी त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि अशीच विनंती आहे त्यांना की गावातले जे प्रश्न आहेत जसे की आता रस्ते पाण्याचे प्रश्न आहेत, पण अजूनही त्याच्यामध्ये प्रश्न आहेत की स्मशानभूमीचा जो रोड आहे आज अक्षरशः पावसाळ्यामध्ये इथनं प्रयत्न नेता वेळेस अक्षरशः गुडघाभर पाणी, कमरेभर पाणीमध्ये चालावं लागतं. एवढी दुरावस्था आहे. मला मतदार यांना असं सांगायचं यांच्या माध्यमातून असं काम करून घ्यायचं की तिथं एखादा पूल टाकावा जसे स्मशानभूमीच्या जाण्या येण्यासाठी लोकांना त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट अशी की जे समाज मंदिर आहे, समाज मंदिराचा प्रश्न आतापर्यंत भरपूर आश्वासनं दिली पण अजून समाज मंदिराचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्याच्यामुळं जे बौद्ध समाजाचे लोक आहेत किंवा इतर समाजाचे काही लोक आहे या गावामध्ये राहतात, त्यांच्या इतर वेळेस त्यांच्या कार्यक्रमाचं वगैरे खूप अडचण होते. तोही प्रश्न या पॅनलच्या माध्यमातून, या उमेदवारांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पंचायत समितीमार्फत सुटला पाहिजे. आणि मतदारांना सर्वांना विनंती आहे की हा पॅनल या उमेदवारांचा नसून हा तुमचा पॅनल आहे. हे उमेदवार हे तुमचे उमेदवार आहे, तुमचं मतदान आहे, यांचं मतदान नाही. यांना काही खुर्च्या तिथं जाऊन हे करायचं नाही, हे तुम्हाला तिथं काम करून घ्यायचं आहे. आणि माझं सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण सर्वांनी या उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना सपोर्ट करून मतदानास भरघोस मतांनी विजय करून या ठिकाणी पाटणगावच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावायचा आहे अशी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वागेश्वरी देवी ग्रामविकास पॅनलचा, वागेश्वरी देवी ग्रामविकास पॅनलचा. ग्रामपंचायतचं किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कव्हरेज करायचा असेल तर आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.